नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण युनिट 3 च असाइनमेंट प्रॉब्लेम लेक्चर 3 क्लास SYBSE सेमिस्टर 3 सब्जेक्ट आपल्याकडे मायनर MT 214 लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स प्रिपेअर्ड बाय प्रोफेसर अच्युत चव्हाण युनिव्हर्सिटी KBC न्यू जळगाव। आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे चव्हाण मॅथ्स इंडिया। बघा आपण पाहतोय युनिट 3 असाइनमेंट प्रॉब्लेम AP। त्याच्यामध्ये आपण दोन लेक्चर पाहिले। पहिले काय, एक आहे मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन आणि दुसरा आहे हंगेरियन मेथड। आता स्पेशल केस मध्ये आपण पाहिलंय बघा दुसरा लेक्चर अल्टरनेट सोल्युशन। आज पाहायचं आपल्याला स्पेशल केसेस मध्ये मॅक्सिमायझेशन ऑफ AP। जो आपल्याकडे बघा लेक्चर 3 असेल तुमच्याकडे स्पेशल केस मध्ये मॅक्सिमायझेशन ऑफ AP। मॅक्सिमायझेशन ऑफ AP पाहण्याच्या अगोदर आपण हंगेरियन मेथडने आपण सॉल्व्ह कसं करतो ते पाहूया। सगळ्या एक्झाम साठी सेम प्रोसेस आहे, फक्त तुम्हाला काहीतरी केसेस दिलेले आहेत। बघा पहिली केस आपण अल्टरनेट सोल्युशनची पाहिलेली आहे। आता आपल्याला मॅक्सिमाइज काढायचा आहे। बघा आतापर्यंत आपण प्रत्येक क्वेश्चन मध्ये मिनिमाइज काढलेला आहे, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी कॉस्ट मध्ये आपण कसं मॅनेजमेंट करतो रिसोर्स आणि ऍक्टिव्हिटीचं। आता इथं पाहायचं आपल्याला काय की मॅक्सिमम, तर मॅक्सिमम पाहायचं आहे। तर मॅक्सिमाइज मध्ये थोडीशी एक कंडिशन जास्त आहे। त्याच्या अगोदर आपण हंगेरियन मेथडनी कसं सॉल्व्ह करतो बघा स्टेप बाय स्टेप प्रत्येक क्वेश्चन मध्ये सांगतोय मी। आता आपण तुम्ही जर हा नवीन व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला हा नवीन असेल, जर तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला हंगेरियन मेथडने इथं माहित होऊन जाईल। तरी पण मी एक मिनिटात तुम्हाला रिव्हिजन करून देतो हंगेरियन मेथडने आपण असाइनमेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करतो। बघा तुमच्याकडे हंगेरियन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे, तर पहिलं तुम्ही चेक करणार बॅलन्स आहे का। बॅलन्स म्हणजे काय की रिसोर्सेस आणि ऍक्टिव्हिटी दोन्ही जर इक्वल असेल तर आपण त्याला म्हणतो बॅलन्स। आणि जर रिसोर्सेस आणि ऍक्टिव्हिटी जर तुमचं इक्वल नसेल तर त्याला म्हणतो आपण अनबॅलन्स। अनबॅलन्स जर असेल तुमच्याकडे तर आपल्याला ऍड डमी रो किंवा डमी कॉलम आपल्याला ऍड करावा लागतो आणि त्याची कॉस्ट असते 0 असते। मग हे केल्यानंतर तुम्हाला तो जो आहे तो स्क्वेअर मॅट्रिक्स बनून जातो। तर बघा इथं फॉर मॅक्सिमायझेशन प्रॉफिट असेल कन्वर्ट टू मिनिमाइज। बघा जर मॅक्सिमायझेशन काढायचं असेल तुम्हाला तर एक गोष्ट आहे की कन्वर्ट करायचं त्याला मिनिमम मध्ये। कसं करणार आपण, सबट्रॅक्टिंग ऑल व्हॅल्यूज फ्रॉम द लार्जेस्ट व्हॅल्यू। म्हणजे बघा मिनिमाइज मध्ये आपण काही करत नाही, पण मॅक्सिमाइज काढताना आपण काय करणार, पूर्ण ओव्हरऑल जो तुमच्याकडे मॅट्रिक्स असेल त्या मॅट्रिक्स मध्ये सगळ्यात मोठी व्हॅल्यू, बघा सगळ्यात मोठी व्हॅल्यू लार्जेस्ट व्हॅल्यू मधून बाकी सगळ्या व्हॅल्यू मायनस करायच्या, म्हणजे सबट्रॅक्ट करायचं। हे फक्त एवढा एक्स्ट्रा आहे याच्यामध्ये मॅक्सिमाइज। मग ते केल्यानंतर बघा सगळ्यात मोठी व्हॅल्यू मधून सगळे नंबर जर आपण मायनस केलं त्याच्यानंतर आपल्याकडे येतो बघा काय, रो रिडक्शन। पहिला आहे रो रिडक्शन करणार आपण। रो रिडक्शन तुम्हाला माहितच आहे। रो रिडक्शन कसं करतो आपण की प्रत्येक रो मधून सगळ्यात छोटी व्हॅल्यू बघतो, स्मॉलेस्ट व्हॅल्यू, आणि जी स्मॉलेस्ट व्हॅल्यू आहे त्या सगळ्या ईच व्हॅल्यू मधून आपण काय करतो, सबट्रॅक्ट करतो। ठीक आहे। त्याच्यानंतर आपण कॉलम रिडक्शन करतो। कॉलम रिडक्शन मध्ये काय करतो आपण बघा, सेम कॉलम मध्ये जो रो रिडक्शन मॅट्रिक्स आलेला आहे त्याच्यामध्येच आता आपण कॉलम रिडक्शन करणार आहे। कसं करणार की सबट्रॅक्ट करणार स्मॉलेस्ट व्हॅल्यू। बघा प्रत्येक कॉलम मधले सगळ्यात छोटी व्हॅल्यू घेणार आणि सगळ्या व्हॅल्यू मधून ती व्हॅल्यू काय करणार आपण, सबट्रॅक्ट करणार। ठीक आहे, हे केलं तुम्ही। त्याच्यानंतर बघा तुमची जी स्टेप थर्ड आहे ती कसं करतो आपण, बघा कॉलम रिडक्शन आल्यानंतर कव्हर 0 विथ मिनिमम लाईन। कमीत कमी लाईन मध्ये तुमचा जो मॅट्रिक्स आलेला असेल कॉलम रिडक्शनचा तो कमीत कमी लाईन मध्ये आपल्याला काय करावं लागतो, कव्हर करावा लागतो। ती झाली स्टेप 3। ते केल्यानंतर आपण चेक करणार की किती लाईन मध्ये आपण कव्हर केलाय। त्याच्यामध्ये 2 आहे। जर तुमच्याकडे नंबर ऑफ लाईन आणि आपली जी ऑर्डर आहे जर इक्वल असेल तर तुम्हाला तिथं ऑप्टिमल सोल्युशन भेटतो, आणि जर नसेल, जर मिनिमम लाईन आणि ऑर्डर जर तुमचं इक्वल नाही आलं तर त्याला आपण नॉट ऑप्टिमल सोल्युशन भेटतो। मग आपल्याला 5व्या स्टेप कडे जावं लागतं। आपली 5वी स्टेप काय आहे बघा की तुम्ही आता काय करणार की जे लाईन काढलेला आपण, लाईन सोडून जे बाकीचे नंबर आहेत त्याला आपण अनकव्हर व्हॅल्यू म्हणतो। काय म्हणतो, अनकव्हर व्हॅल्यू। पहिला आपण सगळ्यात छोटी अनकव्हर व्हॅल्यू काढणार। बघा फाइंड द स्मॉलेस्ट अनकव्हर एलिमेंट, आणि अनकव्हर एलिमेंट काढल्यानंतर म्हणजे जे लाईनवर नाही, लाईन सोडून जे बाकीचे नंबर असतील त्याला आपण अनकव्हर एलिमेंट म्हणतो। तर काय करणार, त्याच्यामधल्या सगळ्यात छोटी व्हॅल्यू घेणार, सबट्रॅक्ट इट फ्रॉम ऑल अनकव्हर एलिमेंट। सगळ्यात छोटी व्हॅल्यू घेणार अनकव्हर एलिमेंटची आणि ती सगळ्यामधून मायनस करणार। दुसरं काम काय करायचं आपल्याला की जी छोटी व्हॅल्यू काढलेली आपण स्मॉलेस्ट अनकव्हर व्हॅल्यू ती काय करणार बघा, ऍड करायची आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट मध्ये। बघा 2 काम करायची इथं की अनकव्हर एलिमेंट मध्ये सबट्रॅक्ट करायचं आणि ऍड कशामध्ये करायचं तुम्हाला, इंटरसेक्शन पॉईंट मध्ये। हे केल्यानंतर तुमच्याकडे जो न्यू
मॅट्रिक्स बनेल त्याच्यामध्ये परत आपण काय करणार, सेम प्रोसेस करणार. काय करणार आता की परत आपण लाईन काढणार आणि लाईन काढल्यानंतर परत सेम तुमच्याकडे जर ती मिनिमम लाईन जेवढे काढलेले आहेत आपण तेवढं जर तुमचं ऑर्डर असेल मॅट्रिक्सची तर तुमच्याकडे तिथे ऑप्टिमल सोल्युशन राहतं. आणि जर नाही आला तर परत सेम प्रोसेस आपल्याकडे काय सेम स्टेप 5 आपल्याला परत करावं लागतं. ठीक आहे, चला तर आपण काढूया आता ऑप्टिमल सोल्युशन आणि एक्झाम्पल पाहूया. बघा आपल्याला मॅक्सिमायझेशन काढायचं आहे तर मॅक्सिमायझेशन आताच पाहिलं आपण. काय मिनिमायझेशन पेक्षा थोडी एक्स्ट्रा स्टेप काय आहे की तुमच्याकडे मॅक्सिमाइज मध्ये जो तुम्हाला मॅट्रिक्स दिलाय त्याच्यामधली सगळ्यात मॅक्सिमम व्हॅल्यू आधी बघून घ्यायची आणि या मॅक्सिमम व्हॅल्यू मध्ये सगळ्या टर्म्स तुमच्याला काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. हे एक काम फक्त इथं एक्स्ट्रा आहे. चला तर पाहूया आपण आता एक्झाम्पल कडे. पहिला एक्झाम्पल आहे तुमच्याकडे काय की बघा, अ स्टुडंट हॅज select one and only one elective in each semester and the same elective should not be elected in different semester due to various reasons. The expected grades in each subject in different semester vary and they are given below. बघा तुम्हाला किती दिले, 4 सेमिस्टर दिलेले आहेत आणि 4 सब्जेक्ट दिलेले आहेत. तर तुम्हाला 4 सब्जेक्ट दिले, तुम्हाला काय विचारलं बघा, द ग्रेड पॉइंट आर, एच ची व्हॅल्यू दिलेली आहे, ए ची दिलेली आहे, बी ची दिलेली आहे, सी ची, डी ची, या सगळ्यांच्या व्हॅल्यू तुम्हाला इथे दिलेल्या आहे. हाऊ विल द स्टुडंट सिलेक्ट इलेक्टिव्ह इन ऑर्डर टू मॅक्सिमाइज. बघा इथं हा क्वेश्चन आला मॅक्सिमाइजचा. काय आलाय, मॅक्सिमाइजचा. तुम्हाला प्रत्येक वेळेस काय तो मिनिमाइज येतो त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट सॉल्व्ह करतो आपण. इथं फक्त एक्स्ट्रा काय आला, मॅक्सिमाइज करायचंय. द टोटल एक्सपेक्टेड पॉइंट अँड व्हॉट विल बी द मॅक्सिमम एक्सपेक्टेड टोटल पॉइंट आपल्याला काढायचा आहे. बघा सेम हा असाइनमेंट प्रॉब्लेमचा क्वेश्चन आहे. याची तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची. तर मॅक्सिमम मध्ये आपलं पहिलं काम काय आहे की हा बॅलन्स आहे का. तर बॅलन्स बघा इथं आहे. बॅलन्स कसं, तुमच्याकडे किती रो आहे, 1 रो, 2 रो, 3 रो आणि हा 4 रो. ओके, मॅक्सिमम. परत तुमच्याकडे पहिला कॉलम, दुसरा कॉलम, हा तिसरा कॉलम आणि हा चौथा कॉलम. ठीक आहे, तर आपलं पहिलं काम काय आहे की बघा हे जे एच आपण क्वेश्चन मध्ये याची व्हॅल्यू पुट केली. बघा सोल्युशन मध्ये बघा पुट केली, तुमच्याकडं एफ ची व्हॅल्यू काय होती, ई ची व्हॅल्यू काय होती, डी ची व्हॅल्यू, ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या. हा गिव्हन झाला तुमच्याकडे. बघा आपल्याकडे 4 मॅट्रिक्स, 4 रो आहे आणि 4 कॉलम आहे. पहिलं काम काय आपल्याकडं की हा बॅलन्स आहे का. चला ठीक आहे, हा बॅलन्स आहे. तर आपल्याकडे मॅक्सिमम काढायचं आहे. तर मॅक्सिमाइज करण्यासाठी पहिलं कन्वर्ट करायचं मिनिमाइज मध्ये. बघा मॅक्सिमाइज जर काढायचं असेल आपल्याला तर मॅक्सिमाइजचं पहिलं कन्वर्ट करावं लागतो मिनिमाइज मध्ये. तर कसं करतो आपण, बघा या क्वेश्चन मध्ये सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती वाटते तुम्हाला, बघा 10 आहे. सगळ्यात मोठी व्हॅल्यू मॅक्सिमम 10 आहे. मग आपण काय करणार, या 10 मधून सगळ्या व्हॅल्यू मायनस करणार. बघा कन्वर्ट मिनिमाइज करताना बघा इथं द गिव्हन प्रॉब्लेम इज फॉर मॅक्सिमायझेशनचा क्वेश्चन आहे. टू कन्वर्ट प्रॉब्लेम इनटू मिनिमाइज मध्ये, म्हणजे हा मिनिमाइज मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. सबट्रॅक्ट ऑल द एंट्रीज ऑफ द गिव्हन टेबल फ्रॉम द हायेस्ट एंट्री. किती तुमच्याकडे हायेस्ट एंट्री 10 आहे. मग या 10 मधून सगळे मायनस करायचे. मग तो हा काय होऊन जाईल तुमच्याकडे, मिनिमाइज होऊन जाईल. चला करूया. बघा या 10 मधून हा मायनस करा, 4 किती येईल तुमच्याकडे, 6. बघा आला का 6 इथं. 10 मधून 5 मायनस करा, 5. 10 मधून 6 मायनस करा, तुमच्याकडे 4. 10 मधून 7 मायनस करा, 3. 10 मधून 5 मायनस करा, 5. 10 मधून 5 केला, 10 मधून 7. म्हणजे सगळ्या एंट्रीज ज्या आहे 10 मधून मायनस करायचा. जर मॅक्सिमम असेल क्वेश्चन तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं जातं की मॅक्सिमाइज करा. तर आपण एक काम केलं काय की मॅक्सिमम 10 मधून सगळ्या एंट्रीज मायनस केल्या, झालं. आता हा क्वेश्चन आपला मिनिमाइजचा. आता आपण हा क्वेश्चन मिनिमाइजचा झाला तर आपण असे क्वेश्चन भरपूर सॉल्व्ह केलेले आहेत. बघा पहिल्या 2 व्हिडिओमध्ये आपण हेच क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. याच्या पुढे सेम प्रोसेस चालू होऊन जाते आपली, कोणती, हँगरेन मेथडची. आता आपल्याला हँगरेन मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे. तर पहिलं काम आपली स्टेप काय राहते की मिनिमाइजचं, की हे बॅलन्स आहे का चेक करायचं. तर बॅलन्स करण्यासाठी तुमच्याकडे नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम इक्वल आहे का चेक करा. तर बघा तुमच्याकडे आडव्या लाईनला सेमिस्टर आहे आणि सॉरी कॉलम आहे आणि याला काय तुमच्याकडे रोला सब्जेक्ट आहे. ओके, तर नंबर ऑफ सेमिस्टर इक्वल टू नंबर ऑफ सब्जेक्ट, बरोबर आहे. मग तुमच्याकडे नंबर ऑफ सेमिस्टर 4 आहे आणि नंबर ऑफ सब्जेक्ट पण किती आहे, 4 आहे. दॅट मीन्स द एपी इज अ बॅलन्स. बघा हा बॅलन्स आहे. बॅलन्स असेल तर याची ऑर्डर किती तुमच्याकडे, 4. म्हणजे हा तुमच्याकडे 4x4 चा मॅट्रिक्स तयार झाला आणि 4x4 चा मॅट्रिक्स झाला, तो बॅलन्स झाला. तर याची ऑर्डर किती झाली, 4. आता दुसरं काम काय आपल्याकडे, बघा पहिलं बॅलन्स चेक केल्यानंतर आपलं काम आहे की काय, हा रो रिडक्शन. बघा पहिलं काम आहे इथं रो रिडक्शन, स्टेप 3. आता बघा रो रिडक्शन कसं करणार, प्रत्येक रो मध्ये हा पहिला रो आहे, हा दुसरा रो आहे तुमच्याकडे, हा तिसरा रो आहे आणि हा चौथा रो आहे. रो रिडक्शन म्हणजे काय की या पहिल्या रो मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आहे, 3. ठीक आहे, तर आपण काय करणार,
या रो मधून 3 मायनस करणार. बघा प्रत्येक एलिमेंट मधून 3 मायनस करा, 6 मधून 3 मायनस करा, 5 मधून 3 मायनस करा, 4 मधून 3 मायनस करा आणि 3 मधून 3 मायनस करा. बघा काय आला, 6 मधून 3 मायनस केला 3 आला, 5 मधून 3 मायनस केले 2, 4 मधून 3 1 आणि 3 मधून 3 0. सिमिलरली R2 मध्ये या रो रिडक्शन मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती, तुमच्याकडे परत 3 आहे. मग सगळ्यामधून 3 मायनस करा, इथं पण 3, इथं पण -3, इथं पण -3. मग R2 मधून काय मायनस केलं मी 3. बघा 5 मधून 3 गेले 2, 5 मधून 3 गेले 2, 3 मधून 3 0 आणि 0. परत सेम या तुमच्याकडे R3 मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आहे 0. तर इथं करायची गरज आहे का, बघा जर 0 असेल सगळ्यात छोटी व्हॅल्यू 0 आहे तर 3 मधून 0 गेला, 4 मधून 0 गेला, बघा 3 मधून 0 गेला, 4 मधून 0 गेला, 3 मधून 0 गेला, काही फरक पडत नाही. मग तो ऍज इट इज येतो. बघा मिनिमम व्हॅल्यू जर 0 असेल तर तुमच्या ज्यावेळेस आपण सबट्रॅक्ट करू काही फरक पडत नाही. सेम तुमच्याकडं आता चौथ्या रो मध्ये या, चौथ्या रो मध्ये पण मिनिमम व्हॅल्यू 0 आहे, काही फरक पडत नाही, ऍज इट इज झालं. आता आपल्याकडे हा रो रिडक्शन झालेला आहे. आता आपण रो रिडक्शन पासून काय करणार आहे, कॉलम रिडक्शन करणार आहे. तर कॉलम रिडक्शन पण सेम आहे प्रोसेस. कशी तुमच्याकडं की बघा रो रिडक्शन पासून आता कॉलम रिडक्शन काय की फाइंड आउट मिनिमम एलिमेंट ऑफ ईच कॉलम. प्रत्येक कॉलम मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू बघायची आणि काय करायचंय, सबट्रॅक्ट करायचं की एव्हरी एलिमेंट ऑफ कॉलम नंबर्स. हे झालं, एवढं पहिलं करूया आणि नंतर आपल्याला काय करायचंय, कव्हर्स ऑल 0 करायचं, ते नंतर बघूया. बघा इथं हे केल्यानंतर आपण काय करणार आता की रो रिडक्शन करूया, पहिलं सॉरी कॉलम रिडक्शन. तर पहिला कॉलम घ्या, या पहिल्या कॉलम मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आहे, पहिला कॉलम सगळ्यात छोटी व्हॅल्यू आहे 2, तर C1 - 2 करा. बघा याच्यामधून सगळं मायनस केल्यानंतर बघा 3 - 2, 2 - 2, 3 - 2 आणि 2 - 2. तर तुमच्याकडे कोणता मॅट्रिक्स का आला, 1 0 1 0 आला पहिला कॉलम. परत सेम दुसऱ्या कॉलम मध्ये पण सेम प्रोसेस C2, आपण कॉलम रिडक्शन करतोय. कुणाचं रो रिडक्शन जो आन्सर आलेला त्याचा आपण कॉलम रिडक्शन करतोय. बघा इथं परत सेम याच्यामध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोण आहे 1, तर सगळ्यामधून मायनस करा 1 1 1 आणि 1 केलं तर किती तुमच्याकडे 2 - 1 2 - 1 4 - 1 आणि 1 - 1 हे आपल्याकडे आन्सर आलाय. परत सिमिलरली तुमच्याकडे याच्यामध्ये पण सेम करा. काय तुमच्याकडे C3 मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोण आहे 0, इथं काही करायची गरज नाही आणि इथं तर सगळे 0 झालेले आहेत. मग 0 झालेले आहेत तर ऍज इट इज आपण घेणार. बघा आता आपल्याकडे काय आला, हा कॉलम रिडक्शन आलेला आहे. बघा कॉलम रिडक्शन आल्यानंतर त्यांनी विचारलंय अँड ऑल कव्हर ऑल झिरोज, सगळे कव्हर 0 करायचं विथ मिनिमम नंबर ऑफ लाईन मध्ये. कमीत कमी लाईन मध्ये आपल्याला 0 कव्हर करायचं. तर बघा कमीत कमी लाईन मध्ये 0 कसं कव्हर करतो आपण, बघा पहिला आपण काय चेक करणार की आपण किती रो मध्ये किती 0 आहेत. बघा पहिल्या रो मध्ये किती 0 आहेत तुमच्याकडे, एकच 0 आहे. दुसऱ्या रो मध्ये किती 0 आहेत तुमच्याकडे, 3 0 आहेत. बघा 1 2 3. परत तिसऱ्या रो मध्ये किती 0 आहेत तुमच्याकडे, एकच 0 आहे. चौथ्या रो मध्ये किती 0 तुमच्याकडे, 4 0 आहेत. ओके. परत या आता आपल्या कॉलम मध्ये, पहिल्या कॉलम मध्ये 2 0, दुसऱ्या कॉलम मध्ये एकच 0, तिसऱ्या कॉलम मध्ये तुमच्याकडे 2 0 आणि चौथ्या कॉलम मध्ये तुमच्याकडे 4 0 आहे. ओके ठीक आहे. आता बघा आपल्याकडे थोडीशी मिस्टेक झाली होती. काय तुमच्याकडे इथं 1 0 राहिला होता. तर आता आपल्याकडे किती, या लाईनला हा जो आहे 2 - 2, इथं आपल्याकडे इथं 2 0 आणि इथं किती तुमच्याकडे 3 0. आता आपल्याला कव्हर करायचंय. बघा कव्हर कसं करणार आपण, मॅक्सिमम 0 बघा किती किती 4. बघा मॅक्सिमम तुमच्याकडे इथे किती 4 वाले पहिले आपण कव्हर करून घ्या. हा 4 वाला कव्हर केला मी. त्याच्यानंतर 4 वाले कोण आहे तुमच्याकडे, हा 4 वाला कव्हर झाला. आता बघा तुमच्याकडे परत इथं 2 बघा 3 वाले कोण कोण आहेत. बघा 3 वाला हा एक आहे आणि हा एक 3 वाला आहे. ओके 3 वाला. त्याच्यामध्ये आता एकच 0 राहिला तुमच्याकडे, कोणता, हा वाला 0. हा 0 राहिला होता, याला पण आपण कव्हर केलं. कसं करणार कव्हर, पहिला आपण 4 कुठे कुठे बघा, कॉलम असू किंवा रो असू, बघा पहिले 4 वाले मी कव्हर केले, त्याच्यानंतर 3 वाले. पण कव्हर करताना हे लक्षात ठेवायचं की जर तो पहिला जर कव्हर झालेला असेल तर परत करायची नाही. बघा फक्त हा एक 0 राहिला होता तुमच्याकडे म्हणून मी त्याला एक कव्हर केला. जर तो 0 पहिला कव्हर झाला असता कोणत्या तरी लाईननी तर परत करायची गरज नाही. तर तुमच्याकडे इथं बघा 4 लाईननी कव्हर झालेला आहे. 4 लाईन झाला आपल्याकडे. तर तुमच्याकडे मिनिमम लाईन किती आल्या 4 आणि तुमच्याकडे ऑर्डर मॅट्रिक्स किती आहे 4. हे जर दोन्ही इक्वल असेल तर त्याला आपण म्हणतो ऑप्टिमल सोल्युशन. जर नसता, बघा आपण मागचे क्वेश्चन पाहिले तिथं काय होता की तुमच्याकडे नंबर ऑफ मिनिमम लाईन जी आहे ती कमी येत होती आणि ऑर्डर जास्त. मग तुम्हाला ती प्रोसेस परत करावी लागायची अनकव्हर एलिमेंट. इथं काही करायची गरज पडली नाही. मग बघा ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, इथं नाही पडली. आता बघा आपल्याकडे जो आहे, आता हा मॅट्रिक्स आपण जो लाईननी कव्हर केलाय त्याच्यामधले फक्त आपल्याला 0 वाले टर्म्स घ्यायचे. बघा 0 कुठं कुठं आहे, 0 वाले बघा 0 इथं आहे, इथं 0 आहे, इथं 0 0
जिथं जिथं झिरो दिसेल आपल्याला ते झिरो घ्यायचंय. बघा हे सगळे झिरो उचलून मी इथं टाकलंय इथं. आता बघा झिरो आलं का आपल्याकडे. बाकी टर्म्स जे नंबर्स आहेत ते आपण घेणार नाही, झिरो वाले टर्म्स घेतले. आता आपल्याला बघा कुणाला काय द्यायचं आहे इथून ठरवायचं. तर आपण कुणाला काय देणार बघा, फर्स्ट सेमिस्टर फर्स्टला आपण काय देणार बघा सब्जेक्ट. तर बघा एकच हा सब्जेक्टला तुमच्याकडे एकच चॉईसेस आहे. म्हणजे जिथं झिरो कुठे कॅल्क्युलस, काय तो कॅल्क्युलस, त्याला चॉईसेस आहे आता नाही चॉईसेस. बघा कुणाला काय द्यायचं, तर बघा फर्स्ट सेमिस्टरला मी काय देऊन टाकला, कॅल्क्युलस दिला. तर इथं बघा कॅल्क्युलस दिलेला मी गोल राऊंड करतो. कॅल्क्युलस दिल्यानंतर सेमिस्टर कॅल्क्युलस, आता कुणाला देता येईल का मला कॅल्क्युलस. बघा एका सेमिस्टरला एकच सब्जेक्ट देता येईल तुम्हाला, दुसरा देता येणार नाही. किंवा एका सब्जेक्टला एकच सेमिस्टर घेता येईल, दुसरं घेता येणार नाही. म्हणजे नंबर ऑफ रिसोर्सला नंबर ऑफ एक एकच घेता येतो तुम्हाला, एक एकच चान्स आहे. तर इथं बघा एकच घेता येईल. तर कॅल्क्युलस आता परत कुणाला मला देता येईल का, एका सेमिस्टरला त्यांनी कॅल्क्युलस घेतला, आता परत त्याला कॅल्क्युलस घेता येणार नाही. म्हणजे त्याच्या खालचे सगळे काय झाले, रिमूव्ह झाले. ओके झालं. आता दुसरी गोष्ट, आता सेमिस्टर सेकंड मध्ये बघा, सेमिस्टर सेकंड मध्ये त्याला दोन चॉईसेस राहिले. एक तर तो ओडी घेऊ शकतो किंवा तो एक तर अल्जेब्रा घेऊ शकतो. जर त्याने ओडी घेतला, बघा त्यांनी जर ओडी घेतला असता, तुम्हाला एक सांगतो फक्त बघा, हा ओडी जर घेतला असता त्यांनी, तर त्याच्या खालचे सगळे झिरो झाले असते. ठीक आहे, आणि त्याच्या समोरचे पण झिरो झाले असते. बट ठीक आहे, झिरो झाले असते तर या थर्ड सेमिस्टरला त्याला एकही सब्जेक्ट उरला नसता. का, कारण जर मी हा ओडी घेतला तर त्याच्या खालचे सगळे झिरो होतील, त्याच्या समोरचे झिरो होतील, म्हणजे निघून जातील. आता त्याला या थर्डला त्याला एकही विषय राहणार नाही. म्हणून आपल्याला इथं जो आहे तुमच्याकडे, आता त्याला हा सब्जेक्ट घेता येणार नाही. कोणता, हा. आता त्याला एकच चॉईसेस काय राहिलं की त्याला अल्जेब्रा घ्यावा लागेल. सेकंडला काय घ्यावं लागेल, अल्जेब्रा. अल्जेब्रा घेतला तर त्याच्या समोरचं त्याला आता ओडी घेता येणार का, नाही. त्याच्या खालचा बघा अल्जेब्रा परत कुणाला देता येईल का, नाही. त्याच्या समोरचा म्हणजे रो वाला आणि त्याचा कॉलम वाला लगेच डिलीट करून टाकायचं. केलं डिलीट मी. आता तुमच्याकडे एकच चॉईसेस राहिला, काय झालं. आता आपण थर्ड सेमिस्टरला बघा, थर्ड सेमिस्टरला तुम्हाला एकच चॉईसेस राहिला, कोण, ओडी. ओडी बघा, ओडी जर घेतला मी इथं तर त्याच्या खालचा पण तुम्हाला काय झाला, आता रिमूव्ह झाला. आता राहिलं बघा सेमिस्टर फोरला तुम्हाला एकच चॉईसेस लागला, कोण, स्टॅटिस्टिक. म्हणजेच बघा कोणत्या सेमिस्टरला कोणता सब्जेक्ट घ्यायचा याचा हा झाला मॅक्सिमाइज. तर आता बघा त्याची व्हॅल्यू बघा, फर्स्ट सेमिस्टरला कॅल्क्युलस मध्ये त्याची व्हॅल्यू किती होती, 7. दुसरं परत बघा सेमिस्टर 2 मध्ये अल्जेब्राची व्हॅल्यू किती होती, 7. तर सेमिस्टर 3 मध्ये ओडीची व्हॅल्यू किती होती, 7. आणि सेमिस्टर 4 मध्ये स्टॅटिस्टिक्सची व्हॅल्यू होती 9. या टोटलची जर ऍडिशन केली तर तुम्हाला आन्सर येतो 13. हा झाला तुमच्याकडे मॅक्सिमायझेशन. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर सेकंड. हा लास्ट क्वेश्चन आहे याच्यामधला. बघा या क्वेश्चन मध्ये पण काय करायचं आपल्याला, मॅक्सिमाइज सॉल्व्ह करायचं आहे. तर पहिलं क्वेश्चन आपण बघूया. 5 डिफरंट मशीन आहे तुमच्याकडे, कॅन डू एनी द 5 रिक्वायर जॉब्स. बघा तुम्हाला 5 मशीन आहे आणि 5 जॉब आहे, डिफरंट प्रॉफिट. तर प्रॉफिट रिझल्टिंग फ्रॉम ईच असाइन टू ईच बिलो. तुम्हाला टेबल दिलेला आहे, तुम्हाला 5 जॉब दिलेला आहे आणि तुम्हाला 5 मशीन दिलेले आहे, त्यांची व्हॅल्यू दिलेली आहे. बघा ए मशीन असेल आणि ए जॉब असेल तर त्यासाठी तुम्हाला व्हॅल्यू किती आहे, 30. तर कोण दुसरा आहे मशीन ए साठी, जॉब टू बी 2 असेल तर 37. म्हणजे कोणत्या मशीनला कोणता जॉब दिला तर ते चांगल्या पद्धतीने काम करेल, म्हणजे मॅक्सिमम प्रॉफिट देईल. तर बघा सॉल्व द असाइनमेंट प्रॉब्लेम युजिंग द हंगेरियन मेथड टू मॅक्सिमाइज. बघा क्वेश्चन मध्ये मॅक्सिमाइज विचारलं जातं तुम्हाला. आपण सगळे क्वेश्चन मिनिमाइजचे सॉल्व्ह करतो, तुम्हाला विचारलं काय, मॅक्सिमाइजचं. तर पहिलं काम काय तुमच्याकडे इथं, मॅक्सिमाइज सॉल्व्ह करायचं आहे. तर मॅक्सिमाइजचं पहिलं कन्वर्ट करतो आपण मिनिमाइज मध्ये. कशामध्ये, मिनिमाइज मध्ये कन्वर्ट करताना या सगळ्या एंट्रीज मध्ये सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती पहिलं चेक करायचं. बघा मिनिमाइज कन्वर्ट टू मिनिमाइज मध्ये काय, द गिवन प्रॉब्लेम इज फॉर मॅक्सिमायझेशन टू कन्वर्ट प्रॉब्लेम इन मिनिमाइज मध्ये कन्वर्ट करायचे. तर सबट्रॅक्ट ऑल द एंट्रीज, सगळ्या एंट्रीज मायनस करायच्या कुठून, फॉर द गिवन टेबल फ्रॉम द हायेस्ट एंट्री 16. म्हणजे सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती याच्यामध्ये 16 आहे. या 16 मधून सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत ते मायनस करायचं. बघा या सगळ्या याच्यामधून 16 मायनस केलं, याच्यामधून 16 मधून मायनस केलं. बघा 16 मधून मायनस केलं 30, 16 मधून 37 मायनस केलं, 16 मधून 40 मायनस केलं, 16 मधून 28 मायनस केलं, 16 मधून 40 मायनस, 16 मधून 40, 16 मधून 24, 16 मधून 27, 16 मधून 21. असं सगळ्या एंट्रीज मधून, म्हणजे 16 मधून सगळ्या एंट्रीज काय करायच्या, मायनस करायच्या. तर तुम्हाला हा आला बघा आन्सर खाली.
बघा हे आलं. आता आला आपल्याकडे हा मिनिमाइजचा क्वेश्चन. काय आला? मिनिमाइजचा. आता मिनिमाइजचा आला तर आपण हँग्रियन मेथडने आता सॉल्व्ह करणार. तर हँग्रियन मेथडनी पहिला स्टेप काय असतो तुमच्याकडे की नंबर ऑफ रो इक्वल टू नंबर ऑफ कॉलम पाहिजे. तर नंबर ऑफ रो मध्ये कोण आहे? मशीन्स आणि सॉरी जॉब, आणि नंबर ऑफ मशीन याच्यामध्ये कोण आहे? कॉलम मध्ये मशीन. तर बघा नंबर ऑफ जॉब इक्वल टू नंबर ऑफ मशीन. मशीन पण 5 आहे आणि जॉब पण 5 आहे. देअरफॉर द गिवन एपी इज बॅलन्स. हे काय झालं तुमच्याकडे? बॅलन्स झाला. हिअर द ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स किती आला? 5. बघा हा 5x5 चा मॅट्रिक्स आहे कारण याच्याकडे मशीन पण 5 आहे आणि जॉब पण 5 आहे. चला पहिलं काम झालं की हा एपी आला तुमच्याकडं. आता आपला दुसरं स्टेप आहे रो रिडक्शन. बघा रो रिडक्शन कसं करतो आपण की हा पहिला रो आहे. पहिल्या रो मध्ये बघा रो रिडक्शन म्हणजे काय की फाइंड द मिनिमम एलिमेंट. याच्यामधली कमीत कमी व्हॅल्यू, छोटी व्हॅल्यू बघायची आणि ती त्याच्या सगळ्यामधून ती व्हॅल्यू मायनस करायची. फाइंड द मिनिमम एलिमेंट ऑफ इच रो अँड सबट्रॅक्ट इट फ्रॉम द एव्हरी एलिमेंट. तर पहिल्या रो मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू किती आहे? 20. तर सगळ्या नंबर मधून काय मायनस करणार आपण? 20. परत R2 मध्ये या. R2 मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आहे तुमच्याकडे? परत 20. या सगळ्यामधून मायनस करायची आपल्याला 20. परत R3 मध्ये या. R3 मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे? 20. तर सगळ्या R3 मधून पण सगळी व्हॅल्यू काय? 20 मायनस करायचं. R4 मध्ये या. R4 मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू किती आहे? परत इथे 20. परत 20 मायनस करा. आणि R3 मध्ये तुम्हाला हा 0 आहे. 0 आहे तर सगळ्यामधून मायनस करा. काय? 0. 0 मायनस करताना काही फरक पडतो का? नाही. तर आपण मायनस करणार. बघा हे मायनस केल्यानंतर आपली व्हॅल्यू येणार. बघा आता सगळ्या एलिमेंट मधून पहिल्या रो मधून काय करणार? इथून 20 मायनस, इथून 20 मायनस, इथून 20 मायनस, इथून 20 मायनस, असं आपण रो रिडक्शन करणार. रो रिडक्शन केल्यानंतर बघा तुमच्याकडे काय आन्सर येतो? बघा हा आला रो रिडक्शन करून. आता आपल्याला हा रो रिडक्शन केलं. रो रिडक्शन केल्यानंतर तुम्हाला आता कॉलम रिडक्शन करायचं. तर कॉलम रिडक्शन मध्ये पण सेम आहे तुमच्याकडे. या कॉलम मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोण आहे तुमच्याकडे? 0 आहे. तर 0 बघा 0 तर काही फरक पडतो का? नाही. पण आपल्या दुसऱ्या रो मध्ये कॉलम मध्ये पण 0 आहे सगळ्यात छोटी व्हॅल्यू, तर काही फरक पडत नाही. तिसऱ्या कॉलम मध्ये पण सगळ्यात छोटी व्हॅल्यू 0 आहे, तर 0 मायनस करताना तोच येणार आहे. पण चौथ्या कॉलम मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आहे? 4. मग आपल्याकडे बघा 4 काय करायचं आपल्याला? इथून -4, इथून पण 4 मायनस, इथून पण 4, इथून पण 4 आणि इथून पण 4. परत जो आपल्याकडे कॉलम 5 मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू 0 आहे, काही करायची गरज नाही. आपण हे कॉलम रिडक्शन केलं. बघा कॉलम रिडक्शन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आता की कव्हर्स करायचे ऑल झिरोज. बघा कॉलम रिडक्शन केल्यानंतर तुम्हाला करायचं कव्हर्स ऑल झिरो विथ मिनिमम नंबर ऑफ लाईन्स मध्ये. कमीत कमी लाईन मध्ये आपल्याला आता हे कव्हर करायचं आहे झिरोज. तर आपण पहिलं काय करणार? आता आपण काय चेक करणार की रो मध्ये किती 0 आहे आणि कॉलम मध्ये 0. बघा पहिल्या रो मध्ये किती 0 आहे तुमच्याकडे? 2. दुसऱ्या रो मध्ये किती 0 आहे? 1. तिसऱ्या रो मध्ये एकच 0 आहे. चौथ्या रो मध्ये किती 0 आहे तुमच्याकडे? 2. परत पाचव्या रो मध्ये किती 0 आहे? 1. आता कॉलम मध्ये या. पहिल्या कॉलम मध्ये किती 0 आहे तुमच्याकडे? 2. दुसऱ्या कॉलम मध्ये किती 0 आहे? 1. तिसऱ्या कॉलम मध्ये किती 0 आहे? 2. आणि चौथ्या कॉलम मध्ये किती 0 आहे तुमच्याकडे? 1. आणि पाचव्या कॉलम मध्ये किती 0 आहे तुमच्याकडे? 1. आता मॅक्सिमम किती 0 तुमच्याकडे? 2. बघा 2 कुठं कुठे ते परत कव्हर करा पहिलं. बघा पहिलं 2 इथं आहे, मग मी आडवीला 1 रेष मारली. ओके. अजून तुमच्याकडे 2 0 कुठं आहेत? बघा इथं दुसऱ्या ह्याच्यामध्ये, मग मी 1 कव्हर केलं तुमच्याकडे. झालं. आता माझ्याकडे अजून 2 कुठं आहेत? बघा 2. बघा 2 इथं होता पण याचे पहिले रेडीमेड कव्हर झालेत. परत करायची गरज आहे का कव्हर? नाही. आता या तुमच्याकडे 2 इथं आहे 2. बघा 2 आहे तर कव्हर नाही झाले, तर इथं बघा मी परत कव्हर केलं. झालं. आता किती राहिलं तुमच्याकडे? बघा आता किती 0 राहिलेत? सगळे 0 कव्हर झाले पण 1 0 इथं राहिलेला आहे. मग हा 0 आपल्याला कव्हर करायचा आहे, तर आपण कव्हर करूया. आपण इथं बघा मी असं 1 कव्हर केलं. झालं. तुमच्याकडे किती लाईन मध्ये सगळे 0 कव्हर झाले? बघा आता एकही 0 आपल्याकडे राहिलेलं नाहीये, तर तुमच्याकडे 4 लाईन मध्ये कव्हर झाला. बघा 4 लाईन मध्ये मिनिमम लाईन इक्वल टू किती? लाईन इक्वल टू किती आला? 4. पण तुमच्याकडे ऑर्डर किती आहे? ऑर्डर आहे 5. हे दोन्ही इक्वल आलं का? नाही आलं. हे जर इक्वल नाही आलं तर आपल्याला काय करावं लागतं परत आता की इम्प्रूव्ह द ऑपॉर्च्युनिटी मॅट्रिक्स. बघा आपण ऑप्टिमॅलिटी चेक करणार की तुमच्याकडे मिनिमम नंबर ऑफ लाईन किती आला? 4 आणि मॅट्रिक्सची ऑर्डर 5 आहे. दोन्ही इक्वल नाही आलं तर याला ऑप्टिमल सोल्युशन नाही. आता ऑप्टिमल सोल्युशन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? बघा त्या मॅट्रिक्स इम्प्रूव्ह करावा लागतो. कसं इम्प्रूव्ह करणार? पहिली गोष्ट की या मॅट्रिक्स मध्ये आता आपल्याला अनकव्हर एलिमेंट म्हणजे लाईननी कव्हर कोणते एलिमेंट झाले नाही आपण ते चेक करणार.
कोणते एलिमेंट चेक नाही झाले, आता मी बघा ब्रॅकेट करतो, कोणते चेक नाही झाले तुम्हाला ब्लॅकने. बघा इथं तुमच्याकडे हा एलिमेंट कव्हर नाही झाला, हा एलिमेंट कव्हर नाही झाला, हा एलिमेंट कव्हर नाही झाला, हा एलिमेंट पण कव्हर नाही झाला, हा एलिमेंट कव्हर नाही झाला, हा एलिमेंट कव्हर नाही झाला. बघा मी स्क्वेअर ब्रॅकेटने तुम्हाला अनकव्हर एलिमेंट म्हणतो. हे जे सगळे मी स्क्वेअरनी केले ब्लॅकने ते अनकव्हर एंट्रीज आहेत, अनकव्हर एंट्रीज. ओके, आता दुसरी गोष्ट तुम्हाला अजून एक काय लागतं, इंटरसेक्शन पॉईंट. बघा इंटरसेक्शन पॉईंट मी गोल राऊंडनी करतो, म्हणजे दोन लाईन इंटरसेक्शन झालेले, दोन लाईननी इंटरसेक्ट झालेले म्हणजे टच झालेले कोणते कोणते पॉईंट आहेत. बघा इथं मी गोल राऊंडनी करतो तुम्हाला, हे झाले तुमच्याकडं 4, जे याला म्हणतो आपण इंटरसेक्शन पॉईंट, इंटरसेक्शन एंट्रीज. ओके, झाले 4 इंटरसेक्शन एंट्री झाल्या आणि अनकव्हर एलिमेंट 9 झाले आपल्याकडे. आता बघा आपल्याकडे ज्यावेळेस मॅट्रिक्स आपल्याला काय करायचं, इम्प्रूव्ह करायचं, तर आपण काय करतो की अनकव्हर एलिमेंट मध्ये बघा इथं तुम्हाला, नाऊ वी इम्प्रूव्ह युअर सोल्युशन बाय सबट्रॅक्टिंग द मिनिमम नंबर 4. बघा तुमच्याकडे अनकव्हर एलिमेंट मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आहे, अनकव्हर एलिमेंट मध्ये सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू अनकव्हर एलिमेंट मध्ये किती आहे तुमच्याकडे, 4. किती आहे, 4. आता काय करायचं की अनकव्हर एलिमेंट, सगळे अनकव्हर एलिमेंट मधून काय करायचंय बघा, अनकव्हर एलिमेंट मधून काय मायनस करायचंय, 4, आणि इंटरसेक्शन पॉइंट मध्ये काय ऍड करायचंय, 4. बघा इथं काय करावं लागतं, जेव्हा आपली मॅट्रिक्स इम्प्रूव्ह करायचं असतं, म्हणजे नंबर ऑफ मिनिमम लाईन इक्वल टू ऑर्डर नाहीये, त्यावेळेस आपण कसं करतो की अनकव्हर एलिमेंट काढतो बाजूला आणि इंटरसेक्शन पॉइंट काढतो. बघा इंटरसेक्शन पॉइंट काढलं तर इंटरसेक्शन पॉइंट मध्ये बघा अनकव्हर एलिमेंट मधून मी मिनिमम नंबर काढला, किती होता, 4 होता. आता काम काय माझं की हा जो 4 आहे सगळ्यामधून मायनस करायचा, इथून 4 मायनस, इथून 4 मायनस, इथून 4, इथून 4, 4, इथून 4, परत जेवढे अनकव्हर एलिमेंट इथून -4, इथून -4, झालं काम त्याचं. आणि दुसरं काय बघा, इंटरसेक्शन मध्ये ऍड करायचं. बघा इंटरसेक्शन कोणते कोणते होते, इथं 10 याच्यामध्ये ऍड करायचं इंटरसेक्शन. बघा इथं पण ऍड केला आणि इथं पण ऍड केला. बाकी जेवढे बाकीच्याला काही हात लावायचं नाही, बाकी ऍज इट इज लिहून घ्यायचं. बघा हे सगळं केल्यानंतर आता मी काय केलं इथं, बघा हे अनकव्हर एलिमेंट मधून 13 मधून 4 गेले 7, हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमच्याकडे हा राहिला. ठीक आहे, आता हा जो मॅट्रिक्स आला तुमच्याकडं, हा आला तुमच्याकडं इम्प्रूव्ह द अपॉर्च्युनिटी मॅट्रिक्स. आता हे आल्यानंतर परत सेम आपल्याकडे काय करणार की आपण लाईन कव्हर करायचे, तर लाईन कव्हर करण्यासाठी मिनिमम परत सेम आपल्याकडं पहिल्या रो मध्ये किती तुमच्याकडं 0 आहेत 2, दुसऱ्या रो मध्ये किती 0 आहेत 2, तिसऱ्या रो मध्ये किती आहेत 1, चौथ्या रो मध्ये किती तुमच्याकडे 2, आणि पाचव्या रो मध्ये किती आहे तुमच्याकडं 1. ओके, हे झालं. आता या तुमच्याकडे कॉलम वाईज बघा, पहिल्या कॉलम मध्ये तुमच्याकडे 2 0 आहेत, दुसऱ्या कॉलम मध्ये एकच 0 आहे, याच्यामध्ये पण एकच 0 आहे, इथं पण तुमच्याकडे एकच 0 आहे, इथं किती आहे 2 0 आहेत. आता आपण बघा 2 0 वाले पहिलं कव्हर करूया. बघा पहिलं 2 0 कुठे तुमच्याकडे, इथं 2 0 आहे. ओके, 2 0 झाले. त्याच्यानंतर बघा इथं तुमच्याकडे इथं 2 0 आहे, इथं 2 0 आहे. त्याच्यानंतर बघा इथं 2 0 आहे, आणि त्याच्यानंतर अजून 2 0 कुठे, आता 0 बघा आहे का कुठं, नाही. आता परत इथं तुम्हाला इथं हा 1 0 राहिला, त्याला पण कव्हर करा, आणि हा 1 0 इथं कव्हर करा, झालं. बघा किती लाईन आल्या तुमच्याकडे, 5 लाईन आल्या. 5 लाईन मध्ये सगळे 0 कव्हर झाले, म्हणजेच काय मिनिमम नंबर ऑफ लाईन किती आला तुमच्याकडे 5, आणि ऑर्डर पण किती आहे 5. याचा मिनिंग याला ऑप्टिमल सोल्युशन आहे. ठीक आहे, जर नसता तर परत आपल्याला सेम अनकव्हर एलिमेंट काढावं लागला असतं. अनकव्हर एलिमेंट मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू काढावं लागली असती, सगळ्यामधून ती मायनस, आणि जो इंटरसेक्शन पॉईंट आहे त्याच्यामध्ये ती मिनिमम व्हॅल्यू ऍड करावं लागली असती. परत जो मॅट्रिक्स आला असता, परत सेम आपण लाईन कव्हर केली असती. ही सिमिलर प्रोसेस चालली असती, पण इथं आपल्याला 5 मिनिमम लाईन भेटलेल्या आहेत, तर आपल्याला इथं ऑप्टिमल सोल्युशन भेटून जातं. बघा आता सोल्युशन भेटल्यानंतर आपलं काम काय आहे की आपल्याला याच्यातून काही नाही घ्यायचं, याच्यातून फक्त 0 कुठं आहे टर्म्स, बाकी जे विदाऊट 0 वाले आपल्याला घ्यायचं नाही. आता इथं जिथं 0 आहेत बघा, हे 0 आहेत, इथं 0 आहे, इथं 0, इथं 0, परत इथं 0 0 हे 0 वाले टर्म फक्त खाली घ्यायचं. आपल्याला लास्टचा आन्सर काढायचंय, मी 0 वाले टर्म्स इथं घेतलेले आहेत, घेतल्या. आता 0 वाले टर्म्स घेतल्यानंतर माझं काय आता की कोणाला काय द्यायचंय. बघा पहिलं मी मशीन ए घेतो, मला कोणतं जॉब द्यायचं ते बघूया. मशीन ए ला जर मी तुमच्याकडे काय दिला आता की हा थर्ड जॉब, 2 चॉईसेस त्याला काय, एक तर जॉब 5 पण देऊ शकतो किंवा जॉब 3 देऊ शकतो. आम्ही जर जॉब 3 दिला, तर जॉब 3 दिल्यानंतर आता मला जॉब 3 मशीन ए ला दुसरं देता येईल का. आता बघा जॉब 3 दिलं, जॉब 5 देता येईल का, नाही देता येणार. किंवा जॉब 3 आता कुणाला देता येईल का, दुसरा नाही. म्हणजे एकदा जर फिक्स केलं मी मशीन 0
जॉब 3 जर दिला मशीन ए ला, तर त्याच्या समोर आता कोणाला देता येणार, त्याच्या खालचं पण देता येणार नाही. म्हणजे काय दिलं मी, जॉब 3 देऊन टाकला. ओके. आता या दुसरं तुमच्याकडे मशीन बी मध्ये, मशीन बी मध्ये या, मशीन बी ला काय द्यायचं बघा. मशीन बी ला 2 चॉईसेस आहे तुमच्याकडे. काय आहे, हा एक चॉईस आहे आणि हा चॉईस. सपोज तुमच्याकडे बघा, मी जर हा चॉईस दिला तर तुमच्याकडे हा पण समोरचा गेला आणि याचा खालचा पण गेला. मग जर हा खालचा बी गेला तर मशीन सी ला एकही चॉईसेस उरत नाही. उरतो का, नाही उरत. म्हणून तुम्हाला हा चॉईस देता येणार नाही. ठीक आहे. बघा, मी जर मशीन बी ला जर तुमच्याकडे जॉब फर्स्ट दिला, तर त्याला मशीन सी ला एकही चॉईसेस उरत नाही. म्हणून मी जो आहे मशीन बी ला जॉब फर्स्ट देऊ शकत नाही. तर मग तुम्हाला कोणता द्यावा लागेल मला इथं आता बघा. मशीन बी ला कोणता जॉब दिला मी, 5वा. बघा, जॉब 5 दिला. 5 बघा, जॉब 5 दिल्यानंतर तुमच्याकडं आता जॉब 5 कुणाला देता येईल का, मला नाही. आणि मशीन बीचं पण तुम्हाला कॅन्सल झाला, कारण त्याच्या रोला पण डिलीट करायचं आणि त्याच्या कॉलमला जे येईल ते डिलीट करत जायचं. झालं. आता पुढे या. आता तुमच्याकडे मशीन सीचं बघा, मशीन सी ला आता कोणतं द्यावं लागेल, एकच चॉईसेस तुम्हाला, कोण, जॉब फर्स्ट झालं मशीन सीचं पण. आता या मशीन डी ला पण एकच चॉईस आहे. मशीन डी ला पण एकच चॉईसेस. काय राहिलं तुमच्याकडे, हा एकच चॉईसेस, कारण 2 चॉईसेस होते, हा पहिलाच गेलेला आहे. तर मशीन डी ला एक चॉईसेस राहिलं, काय, जॉब 4. आता राहिलं तुमच्याकडे मशीन ई. बघा, मशीन ई ला पण एकच चॉईसेस राहिला, कोणता, तुमच्याकडे जॉब 2. म्हणजे बघा की आपण कुणाला काय द्यायचं बघा. मशीन ए ला जॉब 3 दिला, मशीन बी ला जॉब 5 दिला, मशीन सी ला जॉब 1 दिला, मशीन डी ला जॉब 4 दिला आणि मशीन ई ला जॉब 2 दिला. असं दिल्यानंतर त्यांची व्हॅल्यू काय बघा. मशीन ए ला जॉब 3 मध्ये किती व्हॅल्यू होती, 40. मशीन बी ची जॉब 5 मध्ये 36 व्हॅल्यू होती. मशीन सी मध्ये जॉब फर्स्ट ची व्हॅल्यू 40 होती. मशीन डी ची व्हॅल्यू जॉब 4 मध्ये 36 होती आणि मशीन ई ची जॉब 2 मध्ये व्हॅल्यू 60 होती. मग या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करा. मॅक्सिमम प्रॉफिट मध्ये 40 36 40 आणि याचे जर कॅल्क्युलेशन केलं मी तर तुमच्याकडे येतो 212. हा झाला तुमच्याकडे मॅक्सिमम प्रॉफिट. अशा पद्धतीने आपण मॅक्सिमम एपी काढलेला आहे स्पेशल केसेस मध्ये, लेक्चर 3. आता आपण लेक्चर 4 पाहणार आहोत पुढच्या लेक्चर मध्ये, तो असेल अनबॅलन्स एपी. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.